हिची मी तुम्हाला शिफारस करीतो। ऐकलंय सगळेजण? परत एकदा वाचा कोणीतरी। 16वा अध्याय पहिलं वचन। किंक्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करीतो। आता तुम्ही आम्ही पाहिलं या ठिकाणी एक स्त्री आलेली आहे, तिचं नाव काय आहे? बघा, फिबी। फिबी या नावाचा अर्थ काय होतो? तेजस्वी। म्हणा सगळ्यांना तेजस्वी। आणि तेजस्वी नाव पण ठेवलं जातं जगामध्ये, है ना? तेजस्वी किती नाव छान आहे, पण त्या अर्थाप्रमाणे तिचं जीवन पण हवं। आमेन। तर ज्यावेळेस परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनावरती येतं, त्यावेळेस मी आम्ही देखील तेजस्वी बनतो। या ठिकाणी या स्त्री विषयी लिहिलेलं आहे आणि तुम्ही आम्ही पाहतो ही फिबी नावाची स्त्री जी आहे, फिलिप मंडळीमध्ये काम करणारी एक पास्टर स्त्री होती। आता खूप लोक म्हणतात स्त्रियांनी पास्टर बनायचं नाही, काही लोक विरोध करतात, स्त्रियांनी प्रीचिंग करायची नाही, स्त्रियांनी आराधना करायची नाही। कधी घरात मंडळी हे चालतो, स्त्रियांनी लुडबुड करायची नाही मध्ये पालकांच्या, पण त्याचा इतिहास वेगळा। हालेलुया। परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही आम्ही सेवा कार्य करण्यासाठी स्त्रिया देखील या ठिकाणी पाहतो आणि या ठिकाणी मंडळीमध्ये ती एक सदस्य होती, तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळते। येशू मसीह की बोला सगळे, येशू मसीह की। तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो की एक सेविका होती आणि देवाच्या मंडळीमध्ये ती अध्यक्षाचं काम किंवा एक पास्टरचं काम करणारी ती एक महिला होती। तिच्यासाठी एक टाळी वाजवा। भरपूर चर्चमध्ये तुम्ही आणि पाहतो पास्टर लोक आणि पास्टर लोकांबरोबर मुलं असतात, पण या ठिकाणी एक महिला देखील देवाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली तुम्हाला मला दिसली आणि त्या ठिकाणी देव या फिबी सीबीचा देखील महान रीतीने या फिलिप या ठिकाणच्या मंडळीमध्ये महान रीतीने उपयोग करू लागलेला आहे। का उपयोग करू लागला? कारण तुम्हाला आणि मला या वचनातून समजून येते त्यांना एकमेकांची सेवा कार्य करण्यासाठी लावून दिलं होतं। या ठिकाणी तुम्ही आणि वाचा, वचन 2 वाचा, पुढे काय लिहिलं आहे?